नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. इकडे आता कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. आपल्याकडे मेमध्ये जसा उन्हाळा असतो तसाच अगदी उन्हाळा इथे आता सुरू झालेला आहे. चांगलं ऊन तापायला लागलेलं आहे. सकाळी 10:30-11 नंतर बाहेर पडताना काळजी घ्यावी लागते. हे ऊन संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर ऊन उतरायला सुरुवात होते. आमची पण जी काही कामं आहेत ती कामं करायला आम्ही आता संध्याकाळी बाहेर पडतो किंवा मग सकाळी 9 ते 10च्या आधीच आम्ही कामं करून घेतो, कारण दुपारी खूप ऊन असतं. सध्या मुलांनासुद्धा शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. आज सुटसुटीत असा तोंडली भात करायचा होता. तोंडली भात करताना ज्या काही घरात भाज्या होत्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये मी टाकल्या. त्यासाठी तोंडली स्वच्छ धुवून उभी चिरून घेतली. सोबतच ज्या काही भाज्या होत्या गाजर, बीन्स, शिमला मिरची, रंगीत शिमला मिरची ह्यासुद्धा उभ्या चिरून घेतल्या आणि बटाटे चिरून घेतले. नंतर एकीकडे आमरस तयार करून ठेवला. आंबे सकाळीच पाण्यात भिजत घातलेले होते. राईस कुकरमध्ये भाताला फोडणी दिली. यासाठी आधी सॉतेचं ऑप्शन दाबून राईस कुकर ऑन केला. 5 ते 7 मिनटात हा राईस कुकर ऑन झाला. एकीकडे आलं लसणाची पेस्टसुद्धा तयार करून घेतली आणि कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, तमालपत्र हे सगळं टाकलं आणि छान फोडणी दिली. हिंग घातला आणि आधी काजू घातले. काजू परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. कांदासुद्धा एक 5 मिनटं चांगला परतून घेतला आणि हा कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला घातला, धने पावडर घातली आणि हे सुद्धा सगळं छानपैकी परतून घेतलं. त्यानंतर एक-एक करून सगळ्या त्यामध्ये ज्या काही भाज्या चिरलेल्या होत्या त्या एक-एक करून सगळ्या भाज्या टाकल्या. एकीकडे तांदूळसुद्धा धुवून ठेवलेले होते. ह्या भाज्या परतून घेतल्या. त्यामध्ये तांदूळ घातले आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा भाज्या परततानाच टाकलेली होती. तीसुद्धा आधी परतून घेतलेली होती आणि तांदूळ घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ पेरलं आणि सगळं छान परतून झाल्यानंतर गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. हे गरम पाणी सगळ्यात शेवटी राईस कुकरमध्ये या भातामध्ये घातलं. म्हणजे भात चांगला लवकर शिजेल म्हणून गरम पाणी घातलं आणि सगळीकडनं छान हलवून झाल्यानंतर ह्या भाताला म्हणजे राईस कुकरचं जे झाकण आहे ते बंद करून प्रेशर कुकचं ऑप्शन दाबून हा राईस कुकर शिजू म्हणजे चालू केला. साधारण 30 मिनटात हा भात तयार झाला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप छान असा हा भात तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा हा खूप छान झाला. भात तयार झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं. सासूबाईंनी एकीकडे सगळ्यांसाठी बुंदी रायता केला भातासोबत खायला आणि सगळ्यांना गरम-गरम जेवायला वाढलं. मैत्रिणीचे डबे होते त्यामुळे त्यांना पण डब्यामध्ये हा भात नेऊन दिला आधी घरी. अशा प्रकारे खूप छान चवीला छान झालेला हा तोंडली भात केला. धन्यवाद.